आज आपण कुकरमध्ये हलवा कसा बनवायचा ते पाहूया. तर चला, इकडे मी कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. एका साईडला मी गाजरं किसून घेतलेली आहेत. जवळजवळ 1 किलोच्या वरती आहेत. तर आपलं तूप वगैरे कडलेलं आहे. तर ह्यामध्ये मी गाजर टाकून घेणार आहे. तर आपण गाजर टाकून घेतलेले आहेत. आता थोडीशी तुपामध्ये गाजर भाजून घ्यायची आहेत. थोडीशी तुपात आपण गाजर भाजून घेतलेले आहेत 5 मिनिट. त्यानंतर आपण दूध ओतून घ्यायचं आहे. एक ग्लास आपण दूध ओतून घ्यायचं आहे. त्यानंतर अजून थोडंसं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 2 ग्रीस करून घ्यायचे आहेत. हे बघा, आपला गाजराचा हलवा शिजलेला आहे. आता ह्यामध्ये मी साखर टाकून घेते. दोन वाट्या मी साखर टाकून घेते. आणि हलवा आपला हलवून घेते. हळूहळू हे साखरेच पाणी होतंय, बघू शकताय तुम्ही. हो का, ही पूर्ण आपल्याला आटवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर लास्टला मी काजू आणि बदाम टाकून घेणार आहे. बघू शकताय साखरेचं पाणी झालेलं आहे. आणि आता कमी आचेवर हळूहळू शिजून द्यायचं आहे. बघू शकता, मी गॅस कमी करते. जवळजवळ आपल्याला 15 ते 20 मिनटं किंवा जास्त पण टाइम लागू शकतो. हे पूर्ण पाणी आटून द्यायचं आपल्याला. काही गोष्टी सहन होत नाही त्या, मग जरा जास्त काम केलं की मग लगेच दुखतंय काय ना काहीतरी. जेवढं माझी आई काम करते त्याच्या निम्मं सुद्धा मला आता काम होत नाही.
का तर इकडचं वातावरण इतकं म्हणजे खरं म्हटलं तर कोणतं हवामान असल्यामुळं सारखी म्हणजे सारखं काय ना काय तर दुखतच असतंय. गावाकडे दिवसभर किती जरी काम केलं तर म्हणजे नाही का असं फ्रेश वाटतं, तसं इथलं वातावरणच नाही. पण नाईलाज आहे, आपल्याला पोटा पाण्यासाठी राहावंच लागतंय. वाटतंय गावाकडे राहावं, पण मग गावाकडे राहायचं तर मग काय काम करायचं असं नाही का. मग असं होतंय. माझ्या मिस्टरांना शेतात कधी केलं नाही, त्याने एवढं टाकते. का तर मुली असं सेपरेट खातच नाही त्या काजू बदाम, असं काहीतरी केलं तर मग खाते त्या. कसं ना कसं त्यांच्या पोटात घालवायचा प्रयत्न करायचा. सासूबाईंनी लाडू वगैरे बनवून दिले तर म्हणजे तूप वगैरे घालून बिस्किटही, पण मुली एवढ्या हे येते की बिस्किट खायला पण झाले त्या, आणि त्यांना असं नाही का असं कुरकुरे वेपर असलं सारखं काय ना काय तर खायचं असते. बरं ते जाऊ द्या, ते तर चालूच राहायचं. बनवून दिले तरी सुद्धा खाल्लं नाही. मला की म्हणायचं आहे, त्याने एवढं प्रेमाने बनवून आणलेलं होतं गावाकडं. मनुकं पण थोडंसं टाकते आहे. मला मनुकं आवडत नाहीत बरं का हलव्यात, पण आपल्याला नाही आवडत म्हणून काय झालं, बाकी तर खाते ना. मी अशीच टाकते, कोण कोण तुपात भाजून टाकते बरं का, पण मी अशीच टाकते. जशी आमच्या सासूबाई करायच्या मी तशीच करते, कारण त्या पण अशाच बनवत होत्या. शक्यतो मला काही लग्नाच्या अगोदर येतच नव्हतं, का तर लग्नाच्या अगोदर येण्याचा प्रश्न म्हणजे आम्ही रानात राहायचो, आणि तूप पण हे आपल्या घरी कुठलं असायचं नसायचं आमच्या घरी अगोदर. आणि तुपाचा प्रश्न तर माझ्या आईला टाईमच नसायचा, कारण एवढं शेतात वगैरे काम असायचं, त्यामुळं मग घरात तिला टाईमच नसायचा. आणि मेन म्हणजे तिला जास्त बाहेरचं काम वगैरे करायला तिला टाईम जायचा. आणि आमच्यात सहसा करून लग्नाच्या आधी गोड कोण खातच नव्हतं. मेन प्रश्न, मी लग्न झाल्यासुद्धा गोड खात नव्हती. पण आमच्या सासरवाडीत असं होतं की रोज आमच्यात जेवलं का गोड काय ना काय तर लागतंच. काय जरी नसलं तरी आमची सासूबाई कानवलं तर डबा करून ठेवायच्याच. ते 3 मुलं असून कशा सांभाळायच्या काय माहिती. माझ्याच्याने दोन आहे ती तरी नको नको होतंय मला. आणि पहिले कसं आम्ही पण चौघं होतो, मग कसं म्हणजे पहिलं नाही का असं असायचं की 2-2, 4-4, 5-5 मुलं असली तरी आई वडील सांभाळायचे. पण आता एकच भारी होतंय, मुलगा किंवा मुलगी असं सांभाळायचा. तर चला, आपला हलवा कसा झालाय ते मला नक्की सांगा. तर चला, बाय बाय. माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.